आज कोकणात जाण्यासाठी रवाना होत आहेत। मी सध्या मुंबईच्या कुर्ला एसटी डेपो परिसरामध्ये आहे आणि संपूर्ण एसटी डेपोचा जर परिसर पाहिला तर लाल परींनी अगदी भरून गेलेला आहे आणि जवळपास 150 एसटी गाड्या ज्या आहेत त्या सध्या या एसटी डेपोमध्ये पार्क झाल्याचं बोललं जात आहे। 27 सप्टेंबर 2024 रोजी गणरायाचं आगमन होत आहे आणि बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सुद्धा आता सज्ज झालेलं आहे। एसटी डेपोमध्ये सध्या 71 लाल परी ज्या आहेत त्या सज्ज झालेल्या आहेत आणि आज 12 वाजेनंतर या ठिकाणाहून सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या फलाट क्रमांक 5 वरून मुंबईपासून विजयदुर्गपर्यंत निघणार आहेत आणि रस्त्यात जिथे जिथे वाटेला जे जे स्थानक असणार त्या ठिकाणी सुद्धा एसटी डेपोमध्ये या सगळ्या गाड्या पोहोचणार आहे। आपण पाहतोय बघा हे सगळे एसटीचे कर्मचारी आहेत, हात दाखवत आहेत आपल्याला आणि त्यासोबतच जे प्रवासी आहे त्यांनी सुद्धा आज सकाळपासूनच या एसटी डेपोमध्ये गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। मुंबईतील कोकणाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाकडून ही विशेष तयारी करण्यात आलेली आहे आणि कोकणवासियांना गणेशोत्सव काळात गावी नेण्यासाठी एसटी महामंडळानं 5103 अधिक फेऱ्या सुद्धा सज्ज ठेवलेल्या आहेत। या 5103 गाड्यांमध्ये रायगड विभागातून देखील जवळपास 200 गाड्यांचा सहभाग असणार आहे। रविवार आहे आणि याच दिवशी आज कोकणवासी जे कामानिमित्त मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी स्थायिक झाले ते कोकणामध्ये जाणार आहेत, त्या ठिकाणी बाप्पाची आराधना करणार आहेत आणि त्यासाठीच महामंडळानं 23 तारखेपासून 26 तारखेपर्यंत या 4 दिवसांमध्ये 5000 एसटीच्या जादा फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे। एकंदरीतच एसटी महामंडळानं गर्दीचा विचार करता किंवा प्रवाशांच्या प्रतिसादाचा विचार करता हजारो फेऱ्यांचं जे आहे ते विशेष नियोजन केलेलं आहे आणि कोकणवासीय गणेश भक्तांच्या सुखकर प्रवासासाठी एसटी महामंडळानं उचललेलं आहे पाऊल आता उल्लेखनीय म्हणावं लागेल, कारण इतक्या जास्त प्रमाणामध्ये या एसटी ज्या आहेत त्या आता सोडल्या जात आहेत। मात्र याचं नियोजन वेळेनुसार होणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बघा हे सगळे जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता गणेशोत्सवासाठी निघतायत, गणेशोत्सवासाठी चालल्यात गावी। गणेशोत्सवासाठी गावी चाललोय आम्ही। काय भावना आहे तुमच्या? एसटीचं नियोजन व्यवस्थित आहे? हा, एसटीचं नियोजन छान आहे आतापर्यंत, छान वाटतंय, सर्व्हिस चांगली आहे आणि आम्ही आता गणेश चतुर्थीला गावी चिपळूणमध्ये चाललोय। नक्कीच, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की कुठं निघालात तुम्ही? गावी चाललोय गणपतीसाठी। कुठलं गाव आहे तुमचं? सांगलीला चाललंय। काय भावना आहेत तुमच्या? गणेशोत्सवासाठी नियोजन व्यवस्थित आहे एसटीचं? हो, चांगलं आहे। एसटीचं सगळ्यात बेस्ट नियोजन असतं। ट्रेनमध्ये खूप त्रास होतो, वेटिंगमध्ये असतं, कधी बुक करा भेटत नाही तिकीट टाइमला। एसटी आपली सांगली गणपतीसाठी सज्ज झाले असं? हो, लालपरी सगळ्यात महत्त्वाचं। कुटुंबासहित चाललंय? हो, ही फॅमिली। तुम्ही सुद्धा निघालात सोबत? हो, संपूर्ण फॅमिली सोबत गणेशोत्सवाला जातात, काय भावना आहे? काय नाही, छान वाटते। एकदा सगळ्यांनी म्हणा गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। आपण पाहतोय ही भावना आहे आणि बघा हे बच्चे कंपनी पण त्या ठिकाणी पोहोचली आहे आणि हे सगळे जण आहेत ते आता गावी जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत, कोकणात निघालेले आहेत, कुणी सांगलीला निघालेलं आहे आणि त्यासाठी आता एसटी महामंडळ जे आहे ते सुद्धा सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे। एकंदरीतच हा प्रवास कशा पद्धतीने सुखकर होणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।